कामबांधवडी कामबांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्टित्ते, स्वंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा, यावरी न करावा हवे. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा देवा, अहो स्वामी तुकया देवा देवा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. कामबांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. अनंत कृपा संपन्न. थोडा कूलर बंद केला तर बरोबर. कूलर. भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हनुमंतरायाचं सामर्थ्य, हनुमंतरायाचे सद्गुण आणि हनुमंतरायाची सेवा पाहिल्यानंतर हनुमंतरायाच्या समोर दंडवत घालतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो असा, श्री क्षेत्र कणगर गावाच्या अंतर्गत वसलेली ही नालकर वस्ती आहे. बजरंग तरुण मंडळ आयोजित या उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा. या उत्सवाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण आदरणीय संजय महाराज शेटे, बजरंग तरुण मंडळ आणि आपण सर्व वस्तीवरील ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर आबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहात. आणि या चाललेल्या उत्सवातील आजची ही कलशपूर्व कीर्तन सेवा माझ्या सद्भाग्याने माझ्या पदरी आहे. या गावातील प्रतिष्ठित नागरिक असलेले हरिभक्तीपरायण आदरणीय परमार्थस्नेही किशोर भाऊंच्या संपर्कातून आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. या निमित्ताने गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, वारकरी संप्रदायाची उपासना करणारी सर्व महाराज मंडळी आवर्जून उपस्थित असले. हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार पूजनीय सतीश महाराज यांची उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायाचे महान कीर्तनकार हरिभक्तीपरायण पूजनीय जंगले महाराज शास्त्रीजींची दोन्ही विद्यार्थी, माझे स्नेही दोन्ही महाराज मंडळी, तत्सोबतीला आज आवर्जून आलेले आमचे तांबेरे गावचे अतिशय गोड कीर्तनकार आणि संप्रदायाची सेवा करत असताना पूजापाठसुद्धा जे अतिशय छान पद्धतीने करतात असे आमचे किरण गुरु महाराज ठोंबरे, या गावचे भूमिपुत्र
प्रवीण गुरूंचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. ज्यांचा पखवाज ऐकतात हरिभक्तीपरायण गणेश महाराज यांनी चाल म्हटली, हरिभक्तीपरायण राम महाराज, सोपान महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ. मंडप छान आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे, उपस्थित अजून कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणजे किशोरभाऊ हा वस्तीचा सप्ताह वाटतच नाही, मोठ्या गावाचा सप्ताह वाटतो. इतका छान आपण हा उत्सव करत आहात. फक्त जरा गाईच्या धारा काढायला वेळ लागतो म्हणून थोडं येणं उशिरा होतं यांचं. 7:30 वाजून गेले नाही का संजय महाराज. पण अतिशय सुंदर दिव्य असा हा सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण करत आहात. या निमित्ताने आज हनुमंतरायाचा जन्मोत्सव याचं औचित्य साधून आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मी आल्यावर विचारलं सकाळी कीर्तन झालं का, तर संजय महाराज म्हटले आम्ही सकाळी भजन केलं. म्हटलं मग रात्री आपण पुन्हा हनुमंतरायाबद्दलच बोलावं म्हणून या अभंगाचा विचार आहे. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. काही खरं म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज देव म्हणून जगात सगळ्यांना नमस्कार करतात. देव म्हणून तुकोबाराय कोणालाही नमस्कार करायला तयार आहे. जिकडं पाहावं तिकडं तुकोबारायांची दृष्टी ही ब्रह्ममय झालेली आहे, परमात्ममय झालेली आहे. म्हणून भूती देव म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी. या जगात मी ज्यांना ज्यांना भेटतो त्या सगळ्यांना मी परमात्ममय समजतो, कारण तो आमचा वैष्णव धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळ्यांमध्ये परमात्मा व्याप्त आहे. या दृष्टीने तुकोबाराय जगात सगळ्यांना पाहून नमस्कार करतात. पण संत म्हणून मात्र तुकाराम महाराज कोणालाही संत म्हणून नमस्कार करत नाहीत. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. देव म्हणून तुकाराम महाराज सगळ्यांना नमस्कार करतात, पण संत म्हणून तुकोबाराय कोणालाही संत म्हणून नमस्कार करत नाहीत. कारण संतांच्या बाबतीत तुकोबाराय म्हटले की आम्ही कसोटी लावून ठेवलेली आहे. संतांच्या बाबतीत आम्ही संतपणाचे पारखी आहोत. आम्हाला त्याची पारख आहे का जगात संत नेमका कोण आहे, अचूक संतत्व नेमकं कोणात आहे ते आम्हालाच माहिती आहे. म्हणून संत म्हणून तुकोबाराय कोणालाही नमस्कार करत नाही संजय महाराज. कोणाच्याही पुढं तुकोबाराय दंडवत घालायला तयार नाही आहेत संत म्हणून. काय झालं, एकदा स्वतः भगवंताने एक माणूस पाठवला तुकाराम महाराजांकडे. त्या माणसाकडे एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं तुकाराम महाराजांना द्या. ती चिठ्ठी घेऊन तो ग्रहस्थ आला. त्याने चिठ्ठी तुकोबारायांच्या हातात दिली. तुकोबारांनी चिठ्ठी उघडली, त्याच्यात वाचलं, तुकाराम महाराज अमुक अमुक हा माणूस मी तुमच्याकडे पाठवतो, हा खूप मोठा संत आहे, तुम्ही याला संत म्हणा आणि त्याचा स्वीकार करा, त्याच्या चरणाला नमस्कार करा. तुकाराम महाराजांनी ती चिठ्ठी उघडली, चिठ्ठी वाचली, खाली स्वतः देवाची सही होती. तुकोबांनी ती चिठ्ठी वाचली, चिठ्ठी तशीच पुन्हा झाकून ठेवली. ती चिठ्ठी फाडली, तिच्या चिटोऱ्या केल्या आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या. देव आले स्वतः तुकाराम महाराजांच्या पुढे. तुकाराम महाराज चिठ्ठी माझी होती, ओळखली नव्हती, ओळखली होती. सई माझी होती, ओळखली नव्हती, ओळखली होती. देवा मी सांगितलं होतं तो संत आहे म्हटले, माहिती आहे, मग तरीसुद्धा आपण माझी चिठ्ठी फाडली. तुकाराम महाराज म्हणले, देवा तू असशील जगाचा बाप देव, पण तू सांगशील त्याला मी संत म्हणणार नाही. संतांच्या बाबतीत मी माझे काही नियम, मी माझी काही कसोटी लावून ठेवली आहे आणि त्याच्यात जर तो बसला तरच तो संत, अन्यथा तो संत नाही. माझ्या बोलण्याचा कदाचित तुला राग येईल देवा, आणि मग रागाच्या भरात जर तुला माझं काही चांगलं वाईट बरं वाईट करायची इच्छा झाली तर खुशाल कर, काही हरकत नाही. करीसी ते देवा करी माझे सुखे, करीसी ते देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत संत, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. करीसी ते माझे सुखे, करीसी कार्य करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. करीसी तरी देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. तू सांगशील त्याला मी संत म्हणणार नाही, कारण संतपणाची काही कसोटी आहे आणि आम्ही त्याचे पारखी आहोत. उद्या जर आपण सोनाराकडे गेलो आणि सांगितलं की सोनार दादा ही घ्या, सोन्याची अंगठी आहे, माझ्या हातातली अंगठी ही सोन्याची आहे, हे सोनं आहे घ्या.
सोनार लगेच त्याला सोनं म्हणून घेईल का मेजर साहेब? सोनार काय करतो, त्या सोन्याची कसोटी लावतो. किती वेळा लावतो? किती काही वेळेला लावतो? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा कसोटी लावतो. म्हणजे इतक्या वेळेला कसोटी का लावावी लागते? किशोर भाऊ, एकदा सोन्याची कसोटी लावल्यावर ते सोनं कळत नाही असं नाही. एवढ्या वेळेला का लावायची? कारण एवढ्या वेळेला कसोटी लावली का छोटे छोटे कण त्याच्यात अडकतात. म्हणजे दिवसभर जरी धंदा झाला नाही तरी चालतं, 1 ग्रॅमला मरण नाही. म्हणजे सगळे सोनार अशा असतात गुरु असं मला म्हणायचं नाही, पण सोन्याची जशी कसोटी लावावी लागते तेव्हा सोनं कळतं. प्रत्येक क्षेत्रात पारखी लोक असतात. ज्याला पारख नाही त्याला काही कळत नाही. तसं संत क्षेत्रात तुकाराम महाराज म्हणले आम्ही पारखी आहोत. ते आता आपल्याकडे लग्नसराई सुरू झाली. लग्नसराईत लोक बस्त्याला जातात ना, बस्त्याला जातात. मग उगं मानापानासाठी काही ना म्हणतात चला आमच्याबरोबर बस्त्याला. त्यांना वाटतं याच्यामुळं स्वस्तात बसेल, पण याच्या नाश्त्यालाच जास्त खर्च होतो. त्याला घेऊन जातात बस्त्याला. आणि बरं का महाराज, त्याला बस्त्याला घेऊन जातात. यांना वाटतं याला बरंच काही त्याच्यातलं कळतं, पण त्याला काहीच कळत नसतं, काहीच कळत नाही. नवरदेवाला पुन्हा कटकट नको म्हणून घेऊन जातात. आणि मग तो सांगतो चांगलं कापड द्या, भारीतलं कापड द्या. काय मीटरचं आहे म्हणले? 500 रुपये. याच्यापेक्षा भारी द्या. 1000 रुपये. याच्यापेक्षा भारी द्या. 1500 रुपये. याच्यापेक्षा भारी द्या. 2000 रुपये. हे याच्यापेक्षा भारी द्या म्हणले. मग ते म्हणले याच्यापेक्षा भारी नाही, चला म्हणले दुसऱ्या दुकानात. मालकाला कळतं. मालक बरोबर त्याला असा खुणवतो, डोळा मारतो, त्याला सांगतो ते सुरतून आणलेलं ते तागा दाखव ना. मग तो बरोबर सुरतचा तागा दाखवतो याला. तो म्हणतो हा काय मीटरचा? म्हणले 5000. हा फाडा याला. आणि नंतर कळतं हा 5000चा नव्हता, हा 250 रुपये मीटरचा होता. काय कळतं आपल्याला सांगा ना मला? मुलगी पाहायला गेल्यानंतर लोक इतकं सगळ्या चांगल्या गोष्टी पाहतात, सगळं पाहतात. मुलीचा बाप सगळ्या बारीक सारीक गोष्टी पाहतो. आणि शेवटी जेव्हा कळतं जळीत प्रकरण झालं, अमुक झालं, हुंडा वाचून भांडणं झाले, काय कळतं आपल्याला व्यवहारात? आपण त्याच्यातले पारखी नाही होत. साधं बाजाराला आता टरबूज खरबूज आणायला गेले ना तरी सुद्धा आपल्याला त्याची पारख नाही. आणि जो पारखी असतो ना महाराज, तो इतकं चांगलं फळ बरोबर निवडतो, बरोबर आपण ते फळ कापलं का गोडच निघलं पाहिजे. विठाल विठाला 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 विठाला. अर्थात व्यवहारातल्या अनेक गोष्टीची पारख आपल्याला करता येत नाही. तसं संत या क्षेत्रामध्ये संतांचे पारखी म्हणजे तुकोबरा आहेत. आणि त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा तू सांगशील त्याला मी संत म्हणायला मोकळा नाही, कारण मला त्याच्यातली फार चांगली पारख आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी, 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 तुका म्हणे मज कळते चाचणी. तुका म्हणे मज कळते चाचणी, तुका म्हणे मज कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य, अथवा सत्य. ही वाणी नुसती बडबड करते का ही वाणी सत्य आहे हे मला अचूक कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आणि म्हणून तुकोबारे संतांचे पारखी आहेत. संत म्हणून तुकोबारे कोणालाही संत म्हणून नमस्कार करत नाहीत. आणि अशा वृत्तीवर ठाम असलेले तुकोबाराय. अचानक तुकोबारांनी पाहिलं समोरून पवनसुत हनुमंतराय आले, मारुतराय आले होते, गदा होती, एका हातात चिपुळ्या होत्या. आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं भजन करत मारुतराय चालले होते. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. एका हातात हनुमंतरायाच्या गदा, एका हातात चिपुळ्या आहेत आणि छान भजन करत चालले.
आणि हनुमंतरायाला तुकोबाराने पाहिलं आणि ज्या क्षणी तुकोबाने मारुतीरायाला पाहिलं तसं धावत पळत तुकोबाराय पुढे गेले आणि साष्टांग दंडवत घातला दुसऱ्या चरणात. कपिकुळ हनुमंत तया माझे दंडवत 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 तया माझे कपिकुळ हनुमंत हे कपिकुळे तया माझे दंडवत 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 तया माझे हे तया माझे दंडवत कपिकुळ हनुमंत कपिकुळ हनुमंत कपिकुळ हनुमंत तया माझे अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, हनुमंतरायाच्या समोर मी आलो आणि दंडवत घातला. तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. हनुमंतरायाच्या चरणावर दंडवत घातला. दंडवत दंडापरी असा दंडवत तुकोबाईंनी घातला. साष्टांग दंडवत आपल्याकडची जी पद्धत आहे, 8 अंग टेकले पाहिजेत आणि असा दंडवत तुकोबाईंनी हनुमंतरायाच्या चरणावर घातला. एरवी जगाकडे पाहत असताना संतपणा म्हणून मिरवणाऱ्या लोकांकडे तुकोबाराय तसं एरवी चप्पल घेऊन फिरतात, पण आज मात्र हनुमंतरायाच्या पुढे तुकोबाईंनी साष्टांग दंडवत घातला. तया माझे दंडवत तया माझा नमस्कार. वारंवार निरंतर. का? कारण समोर हनुमंतराय होते. कपिकुळी हनुमंत, वानराच्या कुळात जन्मलेले हनुमंतराया. आपल्याकडे नियम असा आहे का एरवी प्रभाते दर्शन न घ्यावे वानराचे, पण त्या हनुमंतरायाच्या समोर दंडवत घातलाय का सकाळी उठल्याबरोबर ज्यांचं दर्शन घेतलं की आपलं काम यशस्वी झालं पाहिजे ते हनुमंतराया. विठाल 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 विठाल. त्यांचं कुळ कोणतं? तुकोबाराय म्हटलं कपिकुळ आहे, वानराचं कुळ आहे. परमार्थ करण्याकरता अमुक कुळात जन्माला आलं पाहिजे असं काहीच नाही आहे. कोणत्याही कुळात जन्माला या, फक्त भजन करा एवढीच अट आहे. म्हणून कुळ उत्तम व्हावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाची नावे पशुचेही लाभो. माऊली बोलता, अर्जुना म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा आकारण. कोणत्याही घरात जन्माला या, फक्त भजन करता आलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय कधी कधी सामान्य घरात काही मुलं जन्माला येतात, पण आपल्या भजनाच्या जोरावर त्या घराण्याचं नाव करतात. कधी कधी चांगल्या घरात जन्माला येतात मुलं, पण भजन न करता त्या घराण्याची सगळी वाट लावतात. घर कोणतं याला काही अर्थ नाही, कुळ कोणतं याला पण काही अर्थ नाही, भजन झालं पाहिजे. आणि मोठेपणा हा तुमचा जातीवर कुळावर धर्मावर नाही, तर तो तुमच्या सद्गुणावर आहे. विठाल 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 विठाल. ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणर्ज्येष्ठत्वम उच्यते. गुणात गुरुत्वम आयाती दुग्धम दगी घृतम क्रमाण. दुधापासून दही, दह्यापासून तूप, लोणी वगैरे वगैरे ही जशी प्रक्रिया आहे, जसं शाळेत शिकताना प्राथमिक, माध्यमिक, विद्यालय, महाविद्यालय, तसं परमार्थात आहे. संसार, साधना, सिद्धता, साधुत्व. विठाल म्हणून वानर कुळा जन्माला आलेत हनुमंतराया.
स्वतः एकट्याचा उद्धार नाही केला तर सगळ्या कुळाचा उद्धार केलाय. कपिकुळ उद्धरिले. नामचिंतनाच्या जोरावर, भगवत चिंतनाच्या जोरावर सगळ्या कुळाचा उद्धार ज्यांनी केलाय ते हनुमंतराया. तया माझा दंडवत. कपिकुळे हनुमंत. तुकोबाईंना विचारलं, महाराज तुम्ही मारुतीरायाच्या समोर दंडवत घातला, आम्हाला कळालं, पण नेमकं असं काय सामर्थ्य दिसलं? पहिल्या चरणात काम बांधवडी चरणात तुकोबारे म्हणतात, ज्यांनी काम बांधवडी काळ घातला तोडरी. कामाला ज्यांनी बंदीखान्यात घातलेलं आहे आणि काळाला ज्यांनी आपल्या पायाला बिडी करून टाकले ते हनुमंतराय आहेत. हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि सगळं जग कामाचा गुलाम झालेलं आहे, तिथं सगळ्या कामाला आपला गुलाम करणारे हनुमंतराय आहेत. विठाल 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 विठाल. कधी कधी जग जिंकणं सोपं आहे महाराज, पण काम जिंकणं कठीण आहे. ग्रीस देशामध्ये, इजिप्त संस्कृतीमध्ये अथेन्स नावाची नगरी आहे. 22 वर्षाचा एक युवक आहे, तिथला राजा झाला. त्याचं नाव सिकंदर आहे. अलेक्झांडर म्हणतात त्याला. सिकंदर तिथला राजा झाला. जग जिंकण्याकरता निघाला होता. निघताना त्याने आईला नमस्कार केला. बाहेरच्या संस्कृतीत आहे, पण आईला नमस्कार करतोय म्हणजे तसा तो सद्गुणी म्हणावा लागेल, नाही का मेजर? आईला नमस्कार केला त्याने आणि आईला सांगितलं, मी जग जिंकायला चाललोय, काय आणू तुझ्याकरता? आई म्हणली, जेव्हा तू जग जिंकायला जाशील तेव्हा भारत देशात जाशील आणि भारतात गेल्यानंतर तुला गंगा नावाची पवित्र नदी लागेल. तिथून येताना मला गंगेचं पाणी आण. म्हणजे त्याही वेळेला पाश्चात्य संस्कृतीने गंगेचं पाणी मागितलं होतं. त्यामुळे आत्ताचे फॉरेनर लोक आपल्या कुंभमेळ्यात येऊन स्नान करतील याच्यात काय नवल आहे? विठाल 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 विठाल. यावर्षी तर रेकॉर्ड ब्रेक आहे. आपल्या प्रयागच्या कुंभमेळ्याला ना सगळ्यात जास्त फॉरेनर लोक डुबके मारून गेले. त्यांना माहिती होतं आता सगळं झालंय, आता फक्त पवित्र व्हायचं आणि ते पवित्र करण्याचं ठिकाण म्हणजे भारत आणि भारतातली गंगा आहे. आईने सांगितलं सिकंदराला, तू जेव्हा भारतात जाशील तेव्हा गंगेचं पाणी माझ्यासाठी घेऊन ये. त्यानंतर त्याने त्याच्या बायकोला विचारलं, मी जग जिंकायला चाललोय, तुला काय आणू? ती म्हणली, काही नाही, भारतात जाल तेव्हा भारतातले चांगले चांगले दागिने आणा. बाई माणसाचा स्वभावच येतो, दागिन्याशिवाय दुसरं काय मागणार आहे? त्याच्या मित्राकडे तो गेला. मित्राला विचारलं, तुझ्यासाठी काय आणू भारतातून? त्याने सांगितलं, जेव्हा तू भारतात जाशील तेव्हा भारतात गीता नावाचा ग्रंथ आहे, भगवद्गीता, आणि तेवढा ग्रंथ माझ्यासाठी घेऊन ये. पाश्चात्य संस्कृतीने त्याही वेळेला भगवद्गीता मागितली आहे. एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एकम मंत्रस्तस्य नामानी आणि कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा. जगात गीतेसारखं शास्त्र नाही. म्हणून तर 9 महिने अंतराळात राहिलेली सुनीता विल्यम्स पण सोबत जाताना भगवद्गीता घेऊन गेली होती. विठाल
विठ्ठल 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 विठ्ठल. शेवटी तो सिकंदर त्याच्या गुरुकडे आला. त्याच्या गुरुचं नाव आहे सॉक्रेटिस. सॉक्रेटिसला त्याने विचारलं, म्हणले मी भारताकडे चाललोय, जग जिंकायला चाललोय, तुम्हाला काय अपेक्षा आहे? सॉक्रेटिसने सांगितलं सिकंदरला, तू जेव्हा भारतात जाशील, भारत हा साधू संतांचा देश आहे. जेव्हा तू भारतात जाशील तेव्हा एखाद्या साधूच्या चरणावर जाऊन बस, साधूच्या चरणाजवळ जाऊन बस आणि मग त्या साधूला सांग का मी आता जग जिंकलंय. तेव्हा काय जिंकल्यानंतर जीवन पूर्ण होतं ते संत तुला सांगतील. विठ्ठल 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 विठ्ठल. एक एक देश जिंकत जिंकत तो निघाला सिकंदर. आणि जेव्हा तो भारतात आला आणि एका साधूच्या जवळ आला, त्या साधूला त्याच्या सेवकाने सांगितलं, म्हटलं हे जगत जेता सिकंदर आलेत आपल्याकडे. साधू मोठ्याने हसला. हसणं थोडंसं उपेक्षात्मक होतं, हसण्यात पद्धती असतात. उपहास केला आणि उपेक्षा केल्यानंतर सिकंदराच्या कपाळावर आठ्या पडला आणि सिकंदर म्हणतो, का रे, मी एवढा मोठा सिकंदर आहे, जगत जेता सिकंदर आहे, आणि इथं आलो तर इथला साधू मला हसतो. साधूला विचारलं त्या सिकंदरने, मला का हसता? तेव्हा त्या साधूने सांगितलं, बाबा तू जग जिंकून आला. अरे तू काय जग जिंकणार आहे? तुला तुझ्या हृदयातला काम जिंकता नाही आला, तू काय जग जिंकणार आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. काम शब्दाचा अर्थ इच्छा. ज्याला स्वतःच्या इच्छा सांभाळता आल्या नाही त्याने कधी सुखी व्हावं. आणि ज्याला सुखी व्हायचंय, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाची असने. ज्याच्या सगळ्या इच्छा समाप्त झाल्या त्याच्याच ठिकाणी सुख आहे. आणि हनुमंतरायाकडे तुकोबाऱ्या पाहतात आणि म्हणतात, ज्यांनी आपल्या सगळ्या कामाला गुलाम करून टाकलंय ते मारुतराय आहेत. काम बांधवडी काळ घातला तो डरी. कामावर ज्यांनी विजय मिळवलाय ते हनुमंतराय आहेत. त्या हनुमंतरायाची आज जयंती आहे. खरं म्हणजे जयंती देवाची होते, पुण्यतिथी संतांची होते, बाकी आपल्या सगळ्यांचं श्राद्ध होतं. मग जयंती जर देवाची होते, रामनवमी, कृष्णजन्म, वामन जयंती, नरसिंह जयंती, तर मग हनुमंतरायाची जयंती का? कारण हनुमंतराय तर भक्त आहेत, हनुमंतराय संत आहेत, मग त्यांची जयंती का? हनुमंतरायाची जयंती का? त्याचं कारण आहे, ज्याचं शरीर गेलं त्याची पुण्यतिथी करावी लागते ना. ज्याचं शरीर गेलं त्याची पुण्यतिथी करावी लागते. हनुमंतराय तर चिरंजीवी आहेत, ते चिरंजीवी आहेत, आत्ता पण आहेत. तुमच्या नालकर वस्तीच्या मंडपात पण आहेत आत्ता इथं. त्यामुळे इथं मारुतराय आत्ता चैतन्य रूपाने असल्यामुळे फक्त त्यांचा बर्थडेच करायचा आहे, जयंती. विठ्ठल 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 विठ्ठल. कामावर विजय ज्यांनी मिळवलाय, काम बांधवडी. खरं म्हणजे रावणाच्या लंकेतून हनुमंतराय जाऊन आले आणि 80,000 पत्न्यात रावणाला. सगळ्या लंकेतून फिरत असताना त्याने अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे दृश्य बघितले. एवढं सगळं पाहून आलेल्या हनुमंतरायाला अयोध्येत रामप्रभूंनी विचारलं होतं, हनुमंता तू लंकेत जाऊन आला, चित्र विचित्र तुला त्या ठिकाणी काही घटना दिसल्या, तरी सुद्धा तुझ्या हृदयात काम उत्पन्न का झालं नाही? हनुमंतराया सांगतात, देवा प्रभू, मी अखंड तुमच्या राम नामाचं चिंतन करतो, त्यामुळे कामावर मी विजय मिळवलेला आहे, काम मला कधीच काही करू शकत नाही, म्हणून काम बांधवडी. कामावर ज्यांनी विजय मिळवला ते हनुमंतराय आहेत. आणि असा कामावर विजय मिळवणारे तसे आपल्या शास्त्राने 4 जण सांगितलेत. एक कार्तिक स्वामी आहेत, दुसरे भीष्माचार्य आहेत, तिसरे शुकाचार्य आहेत आणि चौथे हनुमंतराय आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यात पुन्हा सुभाषितकारांनी दोघांवर जास्त जोर दिलाय, हनुमंतराय आणि भीष्माचार्य. कारण कार्तिक स्वामी आणि शुकाचार्य हे लोकांतात फार आलेच नाही, ते एकांतात राहायचे. मग एकांतात राहिल्यामुळे कदाचित त्यांच्या अंतःकरणात काम उत्पन्न झालं नसेल, म्हणून त्यात फार नवल वाटलं नाही. पण सुभाषितकार म्हणतात हनुमंतराया आणि भीष्माचार्य सतत लोकांतात राहिले. म्हणून भीष्माचार्यांचं वर्णन करताना माऊलींनी तर किती भरीव केलंय. हा भीष्मगंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाणू, भीष्माचार्यांचं वर्णन. आणि म्हणून मारुतराया आणि भीष्माचार्य, काम बांधवडी काळ घातला तो डरी. ज्यांनी काळ आपल्या पायाला बिडी करून बांधलेला आहे,
काम आणि काळाला जिंकणं हे काही सोपी गोष्ट आहे का महाराज? या लोकांनी चांगल्या चांगल्यांना पराजित करून टाकलंय, पण मारुतीरायाच्या पुढे मात्र यांचं काही चाललं नाही। एरवी यादी सांगताना नाथ महाराज म्हणतात, येडका मदन केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन मदन, केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा पाडीला कीजी। एवढ्या एवढ्या लोकांना महाराज त्या कामाने त्रासून सोडले, पण हनुमंतरायाच्या बाबतीत मात्र तुकोबराय नतमस्तक होतात। त्याचं कारण काम बांधवडी काळ घातला तोडरी, हे हनुमंतरायाचं सामर्थ्य आहे, मारुतीरायांचं सामर्थ्य आहे। आणि अशा हनुमंतरायाच्या चरणावर तया माझा दंडवत, कपिकुळी हनुमंत, या हनुमंतरायाच्या चरणावर मी दंडवत घालतो आहे। ऋष्यमुख पर्वतावर वानराज केशरींची पत्नी अंजनी माता तपश्चर्या करते। लग्न झाल्याबरोबर तपश्चर्या करायला जाणारी ही पतिव्रता माऊली आहे, आणि ऋष्यमुख पर्वतावर तिची तपश्चर्या चालू आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। अंजनी मातेची तपश्चर्या चालू आहे। इकडे घटना अशी घडली आहे, दशरथ महाराजांना पुत्र नाही आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न झाला, पायस नावाचं फळ तिघी राणींना दिलं। कैकईच्या हातात उशिरा आलं म्हणून रुसून बसली होती। कौशल्या सुमित्रा माता काही बोलत नव्हत्या, पण कैकई दिसायला सुंदर आहे, राणी आवडती आहे, आणि सौंदर्य बहुधा क्रूर असतं, तेच घडलं। आणि तेवढ्यात शापित असणारी एक घार तिथं आली, पिंड घारीने झडपिला, आणि अंजनी माता जिथं ऋष्यमुख पर्वतावर तपश्चर्या करते त्या अंजनी मातेच्या हातात तो आला। भगवंताने दिलेला प्रसाद आहे म्हणून सेवन केला, आणि अंजनीने तो प्रसाद सेवन केला, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला। भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विचारलं पार्वती मातेला, माते तपश्चर्या करतेस, काय अपेक्षा आहे तुला? काही नाही म्हणले देवा। एरी म्हणे मज भावा ऐसा पुत्र, उत्तम पवित्र भक्तगुणी, उत्तम पवित्र भक्तगुणी, उत्तम पवित्र भक्तगुणी। एरी म्हणे मज भावा ऐसा पुत्र, उत्तम पवित्र भक्तगुणी, भगवान शंकर विचारतात, माते काय पाहिजे? एरी म्हणे मज व्हावा ऐसा पुत्र, देवा असा मुलगा द्या, तो उत्तम असावा, तो पवित्र असावा, तो भक्त असावा, आणि तो गुणी असावा। खरं म्हणजे आत्ताच्या मायांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे का आपल्या पोटात जी संतती आहे ती उत्तम असावी, ती पवित्र असावी, ती भक्त असावी, ती गुणी असावी। पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा। पण मग हे कधी जर माऊलीने आमच्या बाळ पोटात असताना जर पारायण केलं, ज्ञानेश्वरीचं, गाथ्याचं, रामायणाचं कीर्तन ऐकलं, नामस्मरण केलं, तर या गोष्टी सुचतात। दुर्दैव आता महाराष्ट्राचं की आत्ताच्या माय मावल्या बाळ उदरात राहतं त्यांच्या, त्या असतात टीव्हीच्या पुढं, माझ्या नवऱ्याची बायकोन तुझ्याच जीव रंगला, बाहेर येताना गब्बर सिंग नाही यायचं तर काय येणार आहे? एरी म्हणे मज व्हावा ऐसा पुत्र, उत्तम पवित्र भक्तगुणी। जबाबदारी महाराज, एक स्त्री म्हणजे सामान्य नाही, ज्या स्त्रीमध्ये शालीनता, लाघवीपणा, मार्दवता आहे, स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे साक्षात। घराचं घरपण हे एखाद्या माऊलीवर अवलंबून आहे, आणि हनुमंतरायाला जन्माला घालणारी अंजनी माता,
उत्तम पवित्र भक्तगुणी आणि बरोबर चैत्र शुद्ध पौर्णिमेशी आजचा जो दिवस आहे आणि सूर्योदय समय आला, भगवान श्री हनुमंतरायाचा जन्म झाला। अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, हनुमंतरायाचा जन्म झाला। जन्म झाल्याबरोबर आईला म्हणू लागले, आई मला भूक लागली, खायला पाहिजे। आई म्हणली, बाळा दूध प्राशन कर। नाही म्हणले, भागत नाही। म्हणले, मग तुला जर एखादं काही लाल फळ दिसलं तर जा खा म्हटले। हनुमंतरायांनी इकडे तिकडे पाहिलं, नेमका सूर्य उगवायला लागला होता आणि सूर्य उगवताना कसा दिसतो? नालकर वस्ती का लाल दिसतो ना, लाल दिसतो। याला वाटलं बहुतेक ॲपलच आहे, सफरचंद आहे म्हटलं बहुतेक। आणि जी उड्डाण केलं महाराज, सूर्याला गिळायला निघाला हनुमंतराया। काय सामर्थ्य मारुतीरायाचं! लहानपणीचं उड्डाण केलं, सूर्याला गिळायला निघाला। सूर्य घाबरला आणि सूर्याने पाहिलं, म्हणले, अरे बाबा कोण आले? म्हणले, लहान दिसतोय, शेपूट आहे, मला गिळायला आलाय। सगळ्या देवादिकांना एकत्र केलं, म्हणले जरा सांभाळा, बघा म्हणले मला कुणीतरी खायला आलंय। सगळे देवादिक हनुमंतरायाला प्रतिकार करायला निघाले, पण जेवढे जेवढे आडवे आले त्या सगळ्यांना हनुमंतरायानं आडवं केलं। नालकर वस्तीचा हा जो सप्ताह आहे तो हनुमंताचा, याला आडवं येऊ नका, देव कधी आडवं करील सांगता येणार नाही। तो हनुमान आहे महाराज, आडवं येऊ नका परमार्थाला। आज सगळीकडे आम्ही पाहतो गावोगावी सप्ते चालतात, पण प्रतिकार करणारी पण लोक काय कमी आहेत? अरे बाबा, एवढंच एक व्यासपीठ आहे आता की जे आपल्या समाधानासाठी निर्माण झालंय। नाही तर मग आज जगाकडे जर तुम्ही बघितलं तर सगळी अशांतता आहे। आज सगळीकडे जाती पाती कुळ धर्म सगळे षडयंत्र, सगळा उद्ध्वस्त कार्यक्रम चालू आहे। पण तुमच्या आणि माझ्या उद्धाराची व्यवस्था फक्त सप्ताह आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। पण संजय महाराज तरी मला एक जण म्हणला, 2 लोकांची लयच मजा आहे। मी म्हणलं कोणाची? तो म्हणला पोलीस लोकाला हप्ते आणि महाराज लोकाला सप्ते। मी म्हणलं बावळा, तर तू एक तर पोलीस होणे तर महाराज हो, कोणतं तरी एक कर, विनाकारण जळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे। बाबा, सप्ताहासारखं एवढंच एक व्यासपीठ आपल्या उद्धाराकरिता निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून मारुतीरायाने जेवढे आडवे आले त्या सगळ्यांना आडवं केलं। शेवटी इंद्र घाबरला आणि इंद्राने त्याच्याकडचं वज्र हाणलं आणि इंद्राचं वज्र हनुमंतरायाच्या हनुवटीला लागलं। हनुवटीला लागलं म्हणून नाव हनुमान। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि असा पवनसुत हनुमंतराया राम नामाचं चिंतन करत हळूहळू मोठा झाला आणि सगळ्या रामायणाचा आत्मा म्हणजे हनुमंतराय। सगळ्या रामायणाचा आत्मा म्हणजे हनुमंतराय। जर आपण रामायणातून मारुतीराया काढले ना, अख्ख्या रामायणाला किंमत राहणार नाही। काय मारुतीरायाची ताकद आहे, मारुतीरायाचं सामर्थ्य आहे। सुग्रीवाला रामचंद्र प्रभूंशी भेट करून देणार हनुमंतराया। वालीचा वध केल्यानंतर अंगद जेव्हा स्वतंत्र राज्य स्थापना करण्याचा निर्णय घेत होता, तेव्हा अंगदाला हनुमंतराया सांगतात, अंगदा, अरे वालीला मारले, तुझ्या वडिलाला मारले म्हणून तू आता स्वतंत्र राज्य स्थापना करतोय, पण हा निर्णय तुझा किती चुकीचा आहे हे सगळ्यात चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारा रामायणात हनुमंतराय आहे। वालीला मारल्यानंतर ताराला अतिशय छान पद्धतीने समजावून सांगणारा हनुमंतराय आहे। किती जबाबदारीची कामं केलीत हनुमंतरायाने ते बघा रामायणात। सीता मातेच्या शोधाकरिता म्हणून हनुमंतरायालाच पाठवलं गेलं। अतिशय नाजूक पद्धतीने सीता मातेला हे सांगून दिलं की मी रामाचा सेवक आहे, तुला शोधण्याकरता म्हणून मी इथं आलोय। बरोबर ती बोटातली अंगठी खाली टाकली, रामप्रभूंच्या आठवण कळाली, पटली आणि मग हनुमंतरायाचं दर्शन सीतामय्याला झालं। सगळ्या पुष्पवाटिकेमध्ये आले, सगळे फळं वगैरे खाऊन सगळा तिथला उद्ध्वस्त करून टाकला आणि शेवटी रावणाच्या पुढे उभा राहिले। रावणाने बघितलं, अरे म्हणले वानर दिसतंय, सगळी फळबाग उद्ध्वस्त केली, मग म्हटले याला शिक्षा केली पाहिजे। सांग म्हटलं तुझं मरण कशात आहे? विठ्ठल 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 विठ्ठल। फटाकडे वाजू नका, शांततेने राहा, एकदम गडबड कर। आता ते हनुमंतरायाच होते। काही नाही म्हणले, महाराज माझं मरण माझ्या शेपटीत आहे म्हणले, बांधा म्हणले याची शेपटी। मग एक एक कापड आणलं, शेपटी बांधायला सुरुवात केली।
जेवढे धोत्र नेसत होते कदाचित तेवढे धोत्र काढले असतील, धोत्र बांधले असतील, उपरणे बांधले असतील, सगळ्या राक्षसिनींच्या साड्या वगैरे सगळं बांधलं, पण शेपूट मात्र काही आवरत नव्हतं. युद्धकांड आणि सुंदरकांड जर आपण बघितलं ना तर नाथ महाराज म्हणतात रामाच्या धनुष्याचा उपयोग कमी आहे, रामायणात हनुमंताच्या शेपटीचा उपयोग जास्त आहे. विठाला 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 विठाला. बरं, रावणाच्या लंकेत प्रवेश करायचा म्हणजे इतक्या सहजासहजी होतं का तो? रावण म्हणजे किरण गुरु त्या काळातला अंडरवर्ल्डचा डॉन होता, तो काय साधा होता का? त्यांनी लंका कशी बंदोबस्त केली असेल त्यांनी. मुंगी सुद्धा आतमध्ये शिरू देत नव्हता, अशी लंका होती. मुंगी सुद्धा आतमध्ये शिरू देत नव्हता. ते काय भारत आहे का? बॉम्बस्फोट झाल्यावर कळलं, म्हणले समुद्र मार्गातून आला होता कसा. मग तुम्ही काय करत होते? आपले हात पैशाने बरबटले होते. विठाल विठाला 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 विठाला. अरे एवढा मोठा देश आणि बाहेरची घुसखोरी लोक आतमध्ये येतातच कसं काय? रावण नाही तो, मुंगी सुद्धा आतमध्ये शिरू देत नव्हता महाराज. आणि मग हनुमंतरायला आतमध्ये जायचं, तो गेला कसा माहिती आहे? अष्टसिद्धीनव निधी के दाता. अष्टमहासिद्धी जे सांगितलेत ना, अनिमा महिमा लघिमा गरिमा ईशित्व वशित्व प्राप्तीन प्राकाम्य. अनिमा ही सिद्धी आहे. इतकं सूक्ष्म रूप धारण केलं हनुमंतरायाने महाराज, चिलटापेक्षा लहान, चिलटापेक्षा. आणि इतकं सूक्ष्म रूप धारण करून हनुमंतराय लंकेत गेला. आणि एवढ्या लहान रूपात लंकेत गेला तरी सुद्धा लंकिनीने पाहिलं संजय महाराज. म्हणजे रावणाचा दरारा कसा असेल महाराज. लंकिनी नावाची जी राक्षसिनी होती तिने पाहिलं हनुमंत इथं कुणीतरी प्रवेश केलाय, चिलटासारखं छोटंसं स्वरूप आहे, आणि तिने पाहिलं, म्हणले का रे कोण आहे, कुठून आला, आणि माझ्या परवानगीशिवाय लंकेत कसं काय शिरला. हनुमंतरायाला राग आला. त्याला वाटलं नेमकाच आत्ता प्रवेश केला आणि लगेच आडवी आली. असा बुक्का घातला महाराज, त्या नाका तोंडातून रक्त आलं तिच्या. आता याच्या एका बुक्कीत जर नाका तोंडातून राक्षसिनीच्या रक्त आला असेल तर याचं अख्खं शरीर कसं असेल. तिसऱ्या चरणात शरीर वज्रायचे 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 कवळी ब्रह्मांड जो पूछे कवळी ब्रह्मांड जो पूछे कया माझे दंडवत कया माझे दंडवत कवळी ब्रह्मांड पूछे कवळी ब्रह्मांड पूछे कया माझे दंडवत कया माझे दंडवत. शरीर वज्र ऐसे, कसं शरीर असेल महाराज हनुमंतरायाचं. अर्थात ज्याला देवाचं कार्य करायचं त्याचं शरीर मजबूतच पाहिजे. जयाच्या ही कधड नाही तयाचे परत्र पुससी काही. कीर्तन, साधं कीर्तन करायला सुद्धा शरीर कसं लागतं? चांगलं लागतं महाराज. कथेची सामुग्री देह अवसानावरी. कीर्तनकाराचं सुद्धा शरीर चांगलं लागतं. त्याच्यासाठी त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य चांगलं पाहिजे त्याच्यासाठी त्याचं पित्त मेंटेन पाहिजे. आणि पित्त मेंटेन पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन 7 ते 9चं पाहिजे. किशोर भाऊ नाही का बाबा, आपल्याला 7 ते 9चा अनुभव चांगला असतो आपल्याला. त्यावेळे मला तर फार आनंद वाटतो कधी कधी 7 ते 9ला. जनरली 9 ते 11चं कीर्तन झाल्यानंतर 11 नंतर प्रवास कीर्तनकाराचा सुरू होतो. घरी जाईपर्यंत त्याला 3-4 वाजतात. आणि मेजर साहेब रात्रीचं जागरण केलं की कीर्तनकाराचं पित्त खराब होतं. पित्त खराब झालं की त्याचं आरोग्य, ॲसिडिटी, अमुक तमुक सगळं होणार आणि कीर्तनकाराचं शरीर खराब होणार. त्यामुळे 7 ते 9ची वेळ तशी परफेक्ट आहे.
हा वेळ 9 ते 11ची ठेवल्यावर बी 7 ते 9 पेक्षा जास्त लोक येतात. ते तेवढं तांबीरच गाव आहे आता आमचं राहुरी तालुक्यात. नाही तर आता मग 9 ते 11 म्हणजे फार रफ वातावरण राहतं. तांबेरात फार सुंदर राहतं. किरण गुरु महाराज अतिशय सुंदर उत्सव होतो तांबेराचं. मी आत्ताच कीर्तन सेवेकरता आलो होतो. त्यामुळे शरीर मजबूत पाहिजे महाराज. शरीर चांगलं असेल तर तुम्हाला परमार्थ चांगला करता येतो. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे. शरीर चांगले तोपर्यंत परमार्थ. हनुमंतरायाचं शरीरच इतकं मजबूत आहे. शरीर वज्र ऐसे सुंदर शरीर हनुमंतरायाचं. म्हणजे इंद्राच्या हातातला जो वज्र आहे ना, ते वज्र जर एखाद्या मोठ्या पर्वताला फेकून मारलं तर पर्वताचा भुगा होतो. वज्रात किती ताकद असेल, पर्वताचा भुगा होऊ शकतो एवढी वज्रात ताकद आहे. आणि त्या वज्रापेक्षा कैक पटीने हनुमंतरायाचं शरीर मजबूत आहे. शरीर वज्र ऐसे ताकद किती असेल, शरीर वज्र ऐसे. आणि नुसतं शारीरिक ताकद आहे असं नाही, मानसिक ताकद तितकीच आहे. काही काही लोकांकडे शारीरिक ताकद असते पण मानसिक ताकद नसते. म्हणजे काही काहींना शरीरात ताकद आहे कळतं त्यांना, पण त्याचं मन बलवान नसतं. हनुमंतरायाचं तसं नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम. आणि एवढी ताकद असून सुद्धा श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये एवढी ताकद आहे त्याच्या ठिकाणी. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड. ब्रह्मांड सुद्धा ज्याच्या शेपटीत गुंडाळता येईल अशी त्याची शेपटी आहे. म्हणून त्याच्या नुसत्या शेपटीला आग लावली रावणाने आणि अख्खी लंका जळून खाक झाली. जोपर्यंत तो हनुमंतरायाला काही बोलत नव्हता तोपर्यंत मारुतीरायाने काही केलं नाही. पण हनुमंतरायाच्या वाट गेला आणि मग लंका जळून खाक झाली. अर्थ काय माहिती का? साधू संत त्यांचं काम करतात, त्यांना प्रतिबंध करू नका. जोपर्यंत तुम्ही साधू संतांच्या वाट जात नाही तोपर्यंत काही होणार नाही तुमचं. पण ज्या दिवशी तुम्ही संतांच्या शेपटीवर बोट ठेवाल त्या दिवशी आपली अख्खी जीवनरूपी लंका जळून खाक झाल्याशिवाय राहत नाही. साधू आजही तितकंच चांगलं कार्य करतात समाजात. संतांना विरोध करू नका, संतांना प्रतिबंध करू नका. हनुमंतरायाचं चरित्र हे आम्हाला आदर्श आहे. म्हणून अशी त्याची शेपटी आहे. जेवढा रामायणात हनुमंतरायाचं सुंदर कार्य आहे ना, तेवढंच सुंदर कार्य हनुमंतरायाचं महाभारतात सुद्धा बघा आपण. वेळ फार कमी माझ्याकडे. त्या पांडवांनी राजसूय यज्ञ केला आणि राजसूय यज्ञामध्ये सगळ्या आलेल्या लोकांच्या जेवण खाण्याची व्यवस्था संजय महाराज भीमदादाकडे होती. आता भीम म्हणजे आडदांड होता. तो अशी गदा घ्यायचा आणि पंक्तीत फिरायचा. जेव्हा धृतराष्ट्राला 100 मुलं मारली तेव्हा धृतराष्ट्राला धर्मराजा म्हणलं तुम्ही माझ्याकडेच राहा का, मी सांभाळतो तुम्हाला. आता धृतराष्ट्र येतो, धर्माची मूर्ती येतो धर्मराजा. आणि धर्मराजाकडे धृतराष्ट्र राहू लागला. आणि धृतराष्ट्र जेवायला बसला ना, भीमदादा अशी गदाच फिरवत जायचा आणि म्हणायचा आंधळ्या, अरे तुझी 100 पोरं मी मारली, त्या गदेने मारली आणि एका एका पोराचा रक्ताचा थेंब तुझ्या अन्नाच्या प्रत्येक घासात आहे, खा खा. आता काय खाईल होतो. तसा हा राजसूय यज्ञात गदा घेऊन फिरायचा आणि लोकांना खाऊ घालायचा. गणेश महाराज आलेले लोक जेवतच होते, नाही असं नाही, पण तो काय म्हणायचं माहिती का, घ्या रे घ्या, ए वारकऱ्याला वाढा रे, यांना भेटत नसतं वारकऱ्याला, असं म्हणायचं. तो वाढायला लावायचा. म्हणजे नुसता आग्रह करत नव्हता, तो दुराग्रह करायचा, दुराग्रह करायचा. आणि मग इतकं खायला घातल्यानंतर मग ते जेवणाऱ्याच्या पोटात त्रास व्हायचा, त्यांना तकलीफ व्हायची. पण भीम असाच होता महाराज, तो बळजबरीने खाऊ घालायचा त्यांना. ते काय करावं भगवान कृष्णाला कळालं. गंधमादन नावाच्या एका ऋषीकडे पाठव म्हणले, याला तिथं जरा याला काही योग्य मार्गदर्शन मिळेल. निघाला भीम. आणि भीम रस्त्याने चालला होता आणि तिथं म्हातारं झालं एक वानर बसलं होतं, शेपटी अशी रस्त्यात टाकली होती. आणि भीमदादा तिथं आला, बघितलं त्या वानराकडे, म्हणले का रे कळत नाही का, भीम रस्त्याने चाललाय आणि शेपटी आथरून बसल्यामध्ये उचल. म्हातारं झालेलं वानर होतं. त्याने सांगितलं, म्हणले दादा मला जर उचललं असतं तर मी कशाला रस्त्यात ठेवली असती शेपटी, तुम्ही उचला आणि ठेवा बाजूला. आता याला त्याच्या ताकदीचाच अहंकार असतो महाराज, काहीला ताकदीचा, काहीला पैशाचा, काहीला पदाचा, काहीला सत्तेचा. घमेंड कोणाला कशाचे असेल काही सांगता येणार नाही. पण त्याला हे माहीत नाही
का त्याला जर वाटलं का एका क्षणात आपली अख्खी घमेंड जिरवत होतो, अख्खी घमेंड. हनुमंतरायाने, आता ते वानर म्हणजे कोण होता, हनुमंतराय होते ना, आणि याने शेपटी उचलायला गेला भीमदादा. आता भीमाची ताकद म्हणजे काय महाराज, अफाट ताकद भीमाची होती, पण म्हाताऱ्या झालेल्या वानराची शेपटी उचलायला गेला, महाराज जागची आले ना. दिवसभर प्रयत्न करत होता शेपटी उचलायचे, पण काही केलं त्याची शेपटी हालत नाही. आणि मग याचा अहंकार हळूहळू गळाला. आणि मग भीमदादा वानराच्या पुढं उभा राहिला आणि म्हणले महाराज क्षमा करा, मला आपली शेपटी उचलत नाही, तुम्ही आहात तरी कोण. आणि मग भगवंताने हनुमंतरायाने त्याचं स्वरूप प्रकट केलं. आणि हनुमंतरायाला प्रसन्न पाहिलं. भीमाने नमस्कार केला आणि हनुमंतरायाने सांगितलं, अरे ताकद दिली तर चांगली वापर, आणि यज्ञ केलाय, लोक जेवायला आले तर दुराग्रह करून का खाऊ घालतो, चांगलं जेव घाल ना. हनुमंतरायाचा तिथं उपयोग आहे. अर्जुन रस्त्याने चालला होता आणि हनुमंतराय पुढून आले. दोघांची भेट झाली, नमस्कार झाला. हनुमंतरायाकडे पाहिलं आणि अर्जुन म्हणला, हनुमंता तू काही म्हण, पण मला असं वाटतं की रामाचा निर्णय चुकलाच होता तेव्हा. मारुतीराय म्हणले, कसं काय चुकला. अरे म्हणले, तिथं दगडाचा सेतू बांधायची काय गरज होती. एवढ्या मोठ्या दगडाला एकत्र केलं, मग खारुताई आली, तिने दगड उचलला, सगळ्यांनी दगड उचलले, सगळ्याचाच त्याच्यात हस्तक्षेप होता, सगळ्यांनी सेवा केली होती. खारुताई तर अशी आली महाराज, तिने छोटासा दगड उचलला. रामप्रभूने ती खारुताईला पाहिलं ना, असा पाठवून हात फिरवला. अगं म्हणले, माझी खारुताई किती छान काम करते. आणि असे 5 बोटं उमटले ना रामप्रभूचे खारुताईच्या अंगावर. आजही आपण म्हणतो की नाही, खारीच्या अंगावरची बोटं रामाची आहेत. अरे म्हणले, एवढे दगड गोळा करून तिथं सेतू बांधला, काय गरज होती दगडाचा सेतू बांधायची. अर्जुना काय म्हणणं आहे तुझं. अर्जुन म्हणतो, मला असं वाटत होतं एवढ्या दगडाचा सेतू बांधायची काही गरज नव्हती, एक एक धनुष्य बाणाचे असे सगळे बाण मारले असते, बाणाचा सेतू तयार झाला असता लवकर, आणि त्याच्याहून सगळ्याला जाता आला असतं, पटकन झाला असता सेतू, काय गरज होती दगडाचा सेतू बांधायची. हनुमंतराय म्हणले, अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण तुला माहिती नाही, त्या सेतूवरून जाणारे माणसं नव्हते, माकडं होते, वानर होते. आणि वानर काय सहज सरळ जातात का चालत. अरे उड्या मारत जातात म्हणले, एकेकाच्या उडीवरून बाणाचा सेतू सगळा फुटला असता, तुटला असता. अर्जुनाचा इगो हार्ट झाला, बाणाचा सेतू तुटला असता म्हणजे काय. अर्जुन म्हणतो, हनुमंता हे बघ म्हणले, मी आता बाणाचा सेतू तयार करतो, आणि तू म्हणतोस ना वानराच्या उड्याने सेतू तुटला असता, मी बाणाचा सेतू तयार करतो, मार म्हणले उडी, बघू तुटतो का. आणि जर तुटला तर मी आत्महत्या करतो, आणि नाही तुटला तर तू माझं दास व्हायचं. ठरलं. रामप्रभूंनी अर्जुनाने लगेच बाण सोडायला सुरुवात केली, आणि पाहता पाहता सगळा छान पूल तयार झाला, सगळा ब्रिज तयार केला, सेतू तयार केला. आणि हनुमंतरायाला म्हणले, मारा उडी. आता यांची उडी होती ती, जय श्रीराम म्हणले, जी उडी टाकली यांनी टाकली तशीच टाकली, आणि अशी उडी पडली महाराज, अख्खा बाणाचा सेतूचा चुरा झाला. आणि सगळ्या बाणाचा सेतूचा चुरा झाल्यानंतर हनुमंतराय खुश झाले, आनंदी झाले. अर्जुनाचा चेहरा पडला, आणि अर्जुनाचा चेहरा पडल्यानंतर काळजी कृष्णाला पडली. भगवान कृष्ण आला. थांबा 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 म्हणले, काय झालं. काही नाही म्हणले, आमचं असं असं ठरलं होतं, बाणाचा सेतू केला पाहिजे होता, हनुमंतरायाने त्याच्यातून उडी मारली. आमचं असं ठरलं होतं की सेतू जर मोडला तर मी आत्महत्या करणार, नाही मोडला तर तू सेवक व्हायचं, तू दास व्हायचं. म्हणले मग. म्हणले मोडला आता सेतू. म्हणले मग आता मला आत्महत्या करायची, म्हणून मी आता तयारी करतोय. कृष्णाने सांगितलं, पण तुमच्या दोघांच्या मध्ये कुणी साक्षीदार होता का. म्हणले नाही, साक्षीदार नव्हता. म्हणले मग कोर्ट काय तसं चालतं का बिगर साक्षीदाराचं. म्हणले मग आता काय करायचं. मी आता साक्षीदार आहे, हां आता पूल तयार करा आणि आता उडी मारा म्हणले. पुन्हा अर्जुनाला थोडासा दिलासा भेटला, पुन्हा अर्जुनाने बाण मारले, पुन्हा सगळा पूल तयार केला, आणि हनुमंतरायाला सांगितलं आता मारा उडी. हनुमंतराय उडी मारायला गेला, आणि भगवंताने आपल्या हातातलं सुदर्शन बाणाच्या खाली लावलं, सेतूच्या खाली लावलं. यांनी धाडकन उडी मारली, आता कमीच पडली ना. असं आहे ते, इतकं पखवाजवादक अपडेट पाहिजेत महाराज. आणि आता मात्र काय सेतू फुटला नाही, सेतू तुटला नाही. हनुमंतरायच नाराज झाले. म्हणले कृष्णा असं कसं काय झालं.
म्हणले काही काळजी करू नको हनुमंता, तुझं काम आहे महाभारतात, म्हणून आम्ही तुला रामायणातून महाभारतात आणलं आहे. म्हणले आता काय करू? काही नाही म्हणले, या अर्जुनाला 100 कौरव मारायचे, याच्यात तेवढी ताकद नाही आहे. आणि मला माहिती आहे जेव्हा तू माझ्यासोबत होतास तेव्हा तुझं युद्ध किती महत्त्वाचं होतं. हनुमंता 10,000 हजार राक्षसांना एका एका वेळेला कुचलणारा तू मारुतीराया, शरीर वज्र आहेस, ही तुझी ताकद आहे. आणि तुझं काम इथं कौरवांना मारण्याकरता सुद्धा मदत होईल. म्हटले काय करू देवा? काही नाही म्हणले, अर्जुनाच्या रथावर तू बसायचं. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, तो भगवान हनुमंतराय आहे. अर्जुनाच्या रथावर बसला आणि म्हणून एवढं मोठं भयानक युद्ध अर्जुन खेळतो, कौरवांना मारतो. ही शक्ती जर कुणाची असेल तर ती हनुमंतरायाची. विठोबा थोरविला मारुती. ज्याला आपापल्या क्षेत्रात यश पाहिजे त्याने मारुतीरायाची सेवा करा. सकाळी आपण स्नान वगैरे झाल्यानंतर हनुमंतरायाला नमस्कार करून निघा, अपयश कधी येणार नाही. आणि म्हणून अशी यशाची देवता ही हनुमंतराया. त्या दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार खरं तर आपण नालकर वस्तीकरांनी अतिशय सुंदर केला. मंदिर अतिशय सुंदर आहे. मारुतीरायांची मूर्ती तर प्रवीण गुरु फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे, फार सुंदर आहे. मी तिथं मागाशी उभा राहिलो, फार प्रसन्न वाटलं. एखादा शब्द हनुमंत मला बोलला असतं तर फार बरं वाटलं असतं. अडचण तेवढीच आहे का अजून आपल्या परमार्थाचं तेवढं सामर्थ्य नाही का तो आपल्याला बोलेल. आणि तो काही एकदा बोलला की आपलं श्वास सोडायला आपण मोकळे झालोच म्हणून समजा. कारण करायचंच कशासाठी परमार्थ तेवढ्याच करता करायचा आहे. आपला परमार्थ पाहून मारुतीरायाने जर डोक्यावरून हात फिरवला का तुम्ही जिंकलात. पण आपला परमार्थ पाहून जर मारुतीराय हसला तर मग मात्र परमार्थात गडबड आहे. मज ते हसतील संत जिही देखील ती कृपावंत, त्यांनी हसू नये इतका चांगला परमार्थ आपण करूयात. आणि म्हणून अफाट सद्गुण आणि शक्तींनी बनलेलं जीवन म्हणजे हनुमंतरायाचं आहे. म्हणून काय ताकद आहे त्याच्या शेपटीची. त्याने ठरवलं तर ब्रह्मांडाला सुद्धा कवळीत घेऊ शकते. त्याने ठरवलं की आकळते, त्याने ठरवलं की वाढते. आणि शरीर वज्र ऐसे. म्हणून ज्याने काम आपल्या पायाखाली तुडवला, काळाला सुद्धा पायाखाली बिडी घातली, तो मारुतीराया. त्याची ताकद जर बघायची ठरली तर अहिरावण आणि महिरावण पाताळात घेऊन गेले होते राम लक्ष्मणाला. तिथं गेला हा आणि जाऊनी पाताळा केली देवीच्या अवकाळा. तिथल्या देवीलाच उचललं आणि मोरीमध्ये घातलं. त्याची ताकद आहे, अफाट ताकद आहे. आणि जो स्त्री काम किंवा धन कामात कधी गुंतलाच नाही त्याला हनुमंतराय म्हणतात. सगळ्याला रामप्रभूंनी विजय झाल्यानंतर काही दान द्यायचं ठरवलं. सुग्रीवाला दिलं, जांबुवंताला दिलं, सगळ्याला दिलं, अंगदाला दिलं. वेगवेगळ्या आलेल्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणची पदं सत्ता सगळं दिलं. सगळे निघून गेले. अयोध्येतून सगळे गेले, एकटा हनुमान शिल्लक राहिला. सीतामातेला रामप्रभू म्हणले, सीते बघ ना, सगळे आले, सगळे गेले, सगळ्याची कामं झाली गेले, हनुमान कशासाठी थांबला असेल? आता त्याचं इथं काही कामही नाही झालं. रावण मारला, लंका गेली, सगळं झालं. आता हनुमंताचं काय काम आहे इथं? मग तू असं कर ना, तू सांग हनुमंताला की हनुमंता तुझं काम झालंय, तू आता इथून निघून जा बाबा. सीतामाता काय म्हणली माहिती आहे? सीतामाता म्हणली, प्रभू हनुमान माझा मुलगा आहे आणि आपल्या लेकराला वनवासाला पाठवणं हे आमच्या खानदानात नाही, ते तुमच्या खानदानात आहे. मी हनुमंताला आता कुठं पाठवू शकत नाही. माझं लेकरू ते इथंच राहणार. रामाने आपला मोर्चा भरताकडे वळवला. म्हणले, भरता तू सांग ना हनुमंताला की आता सगळं काम झालंय, तुम्ही पण जा इथून, काही काम शिल्लक राहिलं नाही. भरत म्हणला, दादा खरं सांगू का, मी शय्या तयार केली होती आणि आत्मदहन करणार होतो.
14 वर्षाचा तुमचा वनवास संपणार होता आणि 14व्या वर्षातला शेवटचा दिवस संपला आणि सूर्योदय झाला का त्या दिवशी मी, जर तुम्ही इथं येत नाही तर त्या दिवशी मी आत्मदहन करणार होतो. मी जो वाचलोय ना तो फक्त हनुमंतामुळे वाचलोय. मी फक्त हनुमंतामुळे वाचलोय. त्यामुळे मी सांगू शकत नाही त्याला, कारण तुमच्या अगोदर तो मला तिथं नंदीग्रामात भेटायला आला आणि त्याने मला सांगितलं भरता काळजी करू नको, रामप्रभू येत आहेत, म्हणून मी वाचलोय. हनुमान माझा सखा आहे, मी त्याला म्हणू शकत नाही जा. लक्ष्मणाकडे गेले. रामप्रभू सांगितलं लक्ष्मणा तू तरी सांग हनुमंताला की काही शिल्लक राहिलं नाही, आता जा इथून. लक्ष्मण म्हणला दादा खरं सांगू का, जेव्हा इंद्रजिताचा बाण लागला आणि मी बेशुद्ध पडलो, मला शक्ती लागली, तुम्ही होतात माझे मोठे भाऊ पण नुसते रडतच होतात. लक्ष्मणाला वाचवायचं कुणी, तुम्ही इकडे तिकडे पाहत होते आणि हनुमंताकडे पाहिलं आणि हनुमंताने सांगितलं प्रभू काळजी करू नका. किती वेगात गेला तुम्हाला माहिती आहे? एवढ्या मनापेक्षा जास्त वेग आहे त्याचा. मनोजवम. सुषेण वैद्याला इतक्या लवकर घेऊन आला, त्याने सांगितलं अमुक अमुक वल्ली पाहिजे, तिथून परत गेला. वल्ली शोधायची कशी म्हणून अख्खा डोंगर पर्वत घेऊन आला आणि मग मला वाचवलंय. तुम्ही मला म्हणता की तू सांग हनुमंताला, तू जा इथून, तुझं काही काम नाही. म्हटले मी नाही सांगणार. मग भरत नाही म्हणतो, लक्ष्मण नाही म्हणतो, सीता नाही म्हणते. म्हणले चला शत्रुघ्नकडे. शत्रुघ्नकडे आले. मला माहिती हा प्रसंग तुम्ही ऐकलेलाच नाही आहे आणि हे आलग सांगतो मी, कारण माझं आडनाव इलग आहे. शत्रुघ्नकडे आले आणि शत्रुघ्नाला सांगितलं, म्हणले तू तरी सांग हनुमंताला की जा इथून. शत्रुघ्न काय म्हणला माहिती आहे? शत्रुघ्न म्हणला दादा अख्खं रामायण होस तर मी एकही शब्द बोललो नाही. मग आता थोड्या करता विनाकारण एखादा शब्द खर्च करून कशाला मला बोलायला लावता? बरं शेवट काय इतका वाईट करता का माझ्याकडून का हनुमंता तू जा इथून, माझं मला शांत राहू द्या. म्हणजे रामायणात शांत राहून सगळ्यात ज्याने कौतुकाचे थाप मिळवली तो शत्रुघ्न आहे. त्याचं काम काहीच नाही, फक्त शांतता आणि संयम एवढंच काम आहे त्याचं. त्यामुळे मग सगळ्यांनी नाही म्हटले. मग स्वतः रामप्रभूच गेले. हनुमंता मला माहिती आहे बाबा रामायणाचा तू आत्माच आहेस, तुझ्यासारखा हिरो नाही अख्ख्या जगात नाही. म्हणून तर रामाचं मंदिर बांधायला 500 वर्ष लागले, पण गाव तिथं मारुती आहे. असं गाव नाही का तिथं मारुती नाही. आणि मला माहिती तुझं कार्यच तितकं महान आहे. तू सगळ्यात चांगलं काम माझ्यासाठी केलंय, मला याची पूर्ण कल्पना आहे. पण खरं सांगू का, सगळ्याला मी पदं दिलीत, सगळ्याला सत्ता दिली, तुला पाहिजे काय? पण आता इथं तुझं काही काम नाही, तुझं काहीच काम नाही. मला वाटतं तू आता इथून जायला हरकत नाही का? काय पाहिजे तुला पद? म्हणले हो देवा मला 2 पदं पाहिजेत, 2 पदं पाहिजेत. रामप्रभूंना क्षणभर वाटलं की ज्याने काम बांधवडी केलाय आणि काळ पायाखाली तुडवलाय तो हनुमान. पण आज सरळ मला म्हणायला लागला की मला 2 पदं पाहिजेत. ठीक आहे म्हणले, कोणते 2 पदं पाहिजेत? काय केलं मारुतीने माहिती? एका गुडघ्यावर बसला, एक गुडघा असा उंच केला. त्याची ॲक्शन तुम्हाला माहिती आहे, फोटोत लक्षात येईल तुमच्या. अशी गदा पुढे ठेवली, अशा हात जोडले, चित्र लक्षात घ्या म्हणजे कळेल आपल्याला. आणि रामचंद्र प्रभू पुढे होते आणि हनुमंतरायाने त्याच्या दोन्ही पायाला हात लावला आणि सांगितलं मला हे 2 पदं पाहिजेत, हे 2 पदं पाहिजेत. पद शब्दाचा अर्थ पाय. मला याच्याशिवाय दुसरं काहीच नको, मला फक्त एवढे 2 पदं पाहिजे. रामप्रभूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. या जगात कितीतरी लोक येतील, माझं भजन करून स्वतःचा उद्धार करून घेतील, पण हनुमंता तुझ्यासारखा भक्त पुन्हा त्रैलोक्यात कधी होणे नाही. काय मारुतीची भक्ती महाराज. अजून एकदा परीक्षा घ्यायची ठरली. वेळ होतो मला कल्पना, मी थांबलं पाहिजे आता. पण मग आता हे हनुमंतराया सांगायचं म्हटलं की हनुमान जयंतीला सांगावे लागतात. परत वर्षभर आमची त्यांची पण गाठ भेट होत नाही. आणि किती गोड विषय राहतो महाराज हनुमंतरायाचं पण. सीते तुला वाटतं का काही द्यावं हनुमंताला? म्हणले हो. याला कधीच कोणता काम शिवला नाही म्हटले. हो बघू आज धनकाम शिवतो का. सीता मातेने गळ्यातली
मौक्तिकांची माळा काढली नवरत्नांची आणि हनुमंताला दिली. वानर स्वभाव, पटकन झाडावर गेले आणि एक एक मणी असा तोंडाने फोडायचा आणि हनुमंतराय खाली टाकायचा. सीतेला रामप्रभूंनी दाखवलं, म्हणले बघ तुझा नवरत्नाचा हार कसा फोडलाय त्याने. रागवली सीता, म्हणली हनुमंता अरे यांनी कोणीच काही दिलं नाही तुला, मी एवढा नवरत्नाचा हार दिला फोडून काय टाकतोस. म्हणले आई तुला सांगू का, मी पाहत होतो याच्यात माझा राम आहे का, आणि ज्याच्यात माझा राम नाही ते माझ्या काही कामाचं नाही, म्हणून मी ते सगळे मणी खाली टाकतो. सीता माता म्हणली का रे, सोन्याचा नवरत्नाचा हार तोडून फोडून फेकतो, म्हणतोस याच्यात राम नाही. एवढं जर तुला स्वतःबद्दल भक्तीबद्दल आत्मविश्वास आहे, तुझ्यात राम आहे का, तुझ्यात राम आहे का. आणि मग काय महाराज, जिव्हारी लागला हनुमंताच्या. चांगला परमार्थ करणाऱ्याला जर म्हणलं ना तुझा परमार्थ चांगला आहे का, शुद्ध आहे का, त्याच्या ती जिव्हारीच लागलं पाहिजे. कोटग्याला काय, कोटग्याला आज नाही, कालचा कोटगा आज नाही. तू कर किती वटवटन, मी आई घमनगट. कॉन्फिडेंट आहेत हनुमंतराया, माझ्या परमार्थाबद्दल शुद्धता विचारते. आणि जय श्रीराम म्हणलं अशी छात्र प्रगटे राम प्रगटे राम रूप. राम आणि सीता माता आपल्या हृदयात ज्यांनी स्थापन केले ते हनुमंतराया. काय भक्ती असेल महाराज. आणि म्हणून अखंड राम नामाचं चिंतन करत करत रामरूप झालेले हनुमंतराया आज त्या रामचंद्रांनी दिलेला आशीर्वाद. आणि आज अशा पवनसुत हनुमंतरायाच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण आलोत. मला आता हे सांगायचं आपल्याला की एवढं ज्याचं सामर्थ्य आहे, एवढं ज्याचं सामर्थ्य आहे, एखाद्या उंचीवर गेलेला माणूस खाली यायला तयार नसतो. आणि मोठे पण कसं असतं सांगू का, माणूस आकाशापेक्षा मोठा पाहिजे आणि तरी सुद्धा त्याचे पाय जमिनीवर पाहिजे. समग्र हनुमंतरायाच्या जीवनचरित्राचा आपण विचार करा. काळ पायाखाली घातलाय त्याने, काम तर त्याच्या कारागृहात आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. कपिकुळाचा उद्धार केलाय, त्याच्या शरीराचा विचार करताना वज्रापेक्षा मजबूत शरीर आहे, त्याच्या शेपटीत एवढी ताकद आहे का ब्रह्मांडाला कवळ घालते. एवढं त्याचं वैभव असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात मी त्याला दंडवत का घालतो माहिती आहे, कारण तो रामाचा सेवक आहे. रामाच्या सेवक शरणालो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. एवढ्या उंचीचं ऐश्वर्य आणि वैभव असताना सुद्धा
ते रामप्रभूंचे सेवक म्हणून घेतात स्वतःला, म्हणून मी त्यांना नमस्कार करतो. मोठेपण लहानपणात असतं, म्हणून कधीही मोठ्या माणसाने लहान असावं. हनुमंतरायाकडून या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. अशा या पवित्र हनुमान जयंती उत्सवाच्या पर्वकालाच्या निमित्ताने आज आपल्या कीर्तनाचा जागर असल्यामुळे, मागणीचा दिवस असल्यामुळे, खरं तर मी मागणीपर अभंग नाही घेतला, कारण जयंतीचं औचित्य साधून हनुमंतरायाबद्दल बोललो. पण मग आता जाता जाता हनुमंतरायाला एकच मागणी करू, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंता, की हा जो भक्ती मार्ग आहे तो आम्हाला आपण नक्की द्या. आणि एवढीच आम्ही प्रार्थना आपल्याकडे करतोय. आपल्या या नालकर वस्तीवरच्या उत्सवातील बजरंग तरुण मंडळ यांच्या मोठ्या प्रयत्नातून चाललेला हा उत्सव, संजय महाराज, सर्व गावातील भाविक मंडळी, भजनी मंडळ, महाराज मंडळी, पुरुष वर्ग, माता माऊल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय परमार्थ स्नेही किशोर भाऊ आदी सर्व सहकारी यांच्या संपर्कातून चाललेला हा उत्सव. या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. आदरणीय सतीश महाराज, हरिभक्ती परिणामचे या भागाचंच वैभव बाबा महाराज मोरे, किरण गुरु महाराज, आमची दोन्ही महाराज नाव सांगा मला. हरिभक्तीपरायण आदरणीय तात्या महाराज, हरिभक्तीपरायण वामन महाराज, अतिशय सात्विक आहेत दोघंही. मला फार आनंद वाटला त्यांना भेटून. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष जंगले महाराज शास्त्री. हो, शास्त्री बाबांकडे राहतात. तेच मला आल्यावर म्हटले, आम्ही 2014ला कीर्तन ऐकलं होतं, माझं ऐकावं असं काही नाही तुमच्या पुढे, पण आपण हे गोड करून घेतलं. सर्व मंडळी आहेत या भागातील, परिसरातील सगळ्यांचा माझा परिचय नाही, आता हळूहळू होईल नाही का प्रवीण गुरु, सगळ्यांशी परिचय होतोय हळूहळू. अशी ही सर्व मंडळी आपण अतिशय चांगली आहात, असा स्वच्छ आणि शुद्ध परमार्थ आपल्या हातून सतत घडावा अशीच एक अपेक्षा करतो. तुमच्या या उत्सवाला माझ्या खूप शुभेच्छा. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम तु यद भवेत तत्सर्व क्षम्यता देव. प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले गोरे मेरे वाऊली होतरे, महाराज